सोलापूरची मार्कडवाडी अचानक चर्चेत आली, कारण इथल्या बहुतेक ग्रामस्थांनी ईव्हीएमच्या विरोधात भूमिका घेतली। त्यामुळे आता आगामी काळात मार्कडवाडी हे देशातल्या ईव्हीएम विरोधी आंदोलनाचं केंद्र होऊ शकतं। सोलापूर जिल्ह्यातल्या याच मार्कडवाडीची सध्या देशभरात चर्चा आहे, कारण इथल्या ग्रामस्थांनी ईव्हीएमच्या विरोधात एल्गार पुकारलाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। नुकताच त्यांनी तसा प्रयत्नही केला, पण प्रशासनानं तो हाणून पाडला। तसंच काही ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांची या वादाला पार्श्वभूमी आहे। हे गाव माळशिरस विधानसभा मतदारसंघात येतं। विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उत्तम जानकर आणि भाजपचे राम सातपुते यांच्यात लढत झाली। या गावातून राम सातपुते यांना 1003 तर उत्तम जानकर यांना 843 मतं मिळाली आणि इथूनच वादाला तोंड फुटलं। इथल्या ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आणि मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्याची मागणी केली। पुरावे हेच बॅलेटवरती मतदान होईल आणि त्याच तोच पुरावा होईल ईव्हीएम बरोबर का बॅलेट बरोबर, ही पोटनिवडणुकीमध्ये या समजणार आहे आणि त्याला फार वेळ लागणार नाही, महिन्या 15 दिवसामध्ये ते होणार आहे। तर राम सातपुते यांनी मार्कडवाडीतील ग्रामस्थांचा दावा फेटाळून लावलाय। विकासाच्या आधारावर मार्कडवाडीतील जनतेनं आपल्याला मतदान केल्याचा दावा सातपुते यांनी केला। तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करेल, हे ठरवून कार्यक्रम चाललाय। त्यामुळे हिम्मत असेल तर राजीनामा द्यावा। मी तर काल ट्विट केलंय की पवार साहेबांनी सुप्रियाताई सुळेंचा राजीनामा घ्यावा आणि बारामतीमध्ये त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणूक लढवावी। निश्चित या ठिकाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। आज मार्कडवाडी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलनाचं केंद्र बनतेय, पण एखाद्या गावातून मोठं आंदोलन उभं राहण्याची ही पहिलीच वेळ नाही। जालन्याच्या अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलं। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे अंतरवाली सराटी चर्चेत आलं। अशा प्रकारे 2017 मध्ये नगर जिल्ह्याच्या पुणतांबा इथून शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली होती। देशभरातील शेतकऱ्यांचा पहिला संप याच गावात झाला होता। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची हाक दिली, ती राळेगण सिद्धीमधून। याच आंदोलनामुळे राळेगण सिद्धी संपूर्ण देशाला परिचित झालं। आता मार्कडवाडी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, मार्कडवाडी, सोलापूर।